तर बातमी एमसी अध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीची। या पोटनिवडणुकीसाठी अजिंक्य नाईक आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अजिंक्य नाईक आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अजिंक्य नाईक हे एमसीएचे विद्यमान सचिव आहेत। एमसी अध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अमोल काळे यांच्या निधनामुळे 23 जुलैला पोटनिवडणूक होणार आहे। आपले प्रतिनिधी दिनेश दुकंडे सध्या आपल्या सोबत आहे। दिनेश, काय अधिक माहिती आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनची 23 जुलैला अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होते। अमोल काळे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होते। या पोटनिवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता आहे। एमसीएचे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक हे पोटनिवडणुकीत अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज आज सादर करणार आहेत। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। काल नाना पटोले यांनी एमसीए कार्यालयात जाऊन नियमांची माहिती घेतली होती। शक्यता आहे की नाना पटोले ही निवडणूक लढवू शकतात। या निवडणुकीचे 11 विधान परिषद जागेसाठी जी निवडणूक होते आहे त्याच्याशी लिंक मानलं जात आहे। नाना पटोले यांच्या काँग्रेसकडे अतिरिक्त 8 मतं आहेत। तर ती जी मतं जर अन्य कुठच्या पक्षाला विशेषतः शिवसेना युबीटीला हवी असतील तर एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत नाना पटोलेंना सहकार्य करावं अशी एक भूमिका पक्षाकडून समोर आलेली आहे। अजिंक्य नाईक हे स्वतः यापूर्वी सचिव पदाची निवडणूक लढताना विक्रमी मतांनी जिंकलेले आहेत। त्यांचा एमसीएच्या मतदारांची दांडगा संपर्क आहे। त्यामुळे ते जेव्हा उमेदवारी अर्ज सादर करतील आणि समजा जर नाना पटोले या रिंगणात आले जर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। मिलिंद नार्वेकर, संजय नाईक हे सुद्धा इच्छुक असल्याची माहिती मिळते। प्रसाद लाड हे सुद्धा प्रयत्नशील असल्याची माहिती मिळते। जर आज शेवटच्या दिवसात कोणाकोणाचे अर्ज या निवडणुकीसाठी सादर होतात आणि त्यानुसार या निवडणुकीत कशी चुरस निर्माण होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच दिनेश, त्यामुळे या घडामोडींकडे लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।